Hello dear students, good morning to all of you. In the last lecture, we have studied binomial, quadratic surds and rationalization of denominator, and then practice set 2.4. Now today in this lecture we are going to study the next point, that is absolute value, and then practice set 2.5. Now let us see what is meant by absolute value, or what is the absolute value. Suppose here let x is a real number. If x is a real number, then the distance of x from 0 on the number line is called as the absolute value of x. That means x is a real number, then the distance of x from 0 on the number line is called as the absolute value of x, and this is written as x. This is the written as absolute value of x, and this absolute value of x is read as absolute value of x, absolute value of x, or modulus of x. म्हणजे याची जी किंमत आहे ही कशी वाचायची आपल्याला, absolute value of x अशी तरी वाचा किंवा modulus of x तरी वाचा. Absolute value means केवल मूल्य. Okay. Now this absolute value of x, suppose here if x is greater than 0, that means what? X is greater than 0 means x is a positive, then modulus of x is equal to x. If the value of x is a x, then the modulus of means then the absolute value of x is equal to positive x. Or if x is less than 0, then the modulus of x is equal to x, means negative x. If x is less than 0 means the value of x is a negative, then the modulus of x, then the modulus of x is equal to minus x. जर याची किंमत निगेटिव्ह असेल तर त्याची व्हॅल्यू मायनस एक्स येते. then if x is equal to 0, then modulus of x is equal to 0. म्हणजे x ची किंमत जर 0 असेल तर त्याची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू काय असते, 0 असते. these are the definitions of the absolute value. म्हणजे x ची व्हॅल्यू जी आहे या तिन्हीपैकी एक असू शकते. एक तर ते पॉझिटिव्ह असू शकते, किंवा निगेटिव्ह असू शकते, किंवा 0 असू शकते. पॉझिटिव्ह असेल तर त्याचं ॲब्सोल्यूट व्हॅल्यू हे पॉझिटिव्ह x येते. निगेटिव्ह असेल तर त्याचं ॲब्सोल्यूट व्हॅल्यू निगेटिव्ह x येते. 0 असेल तर त्याचं ॲब्सोल्यूट व्हॅल्यू 0 येते. ओके. मग आता हे जे आहे हे आपण प्रत्यक्षात एक्झाम्पल घेऊन बघूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक्झाम्पल घेतल्यावर सपोज हियर मॉड्युलस ऑफ 5 इज इक्वल टू 5. हे 5 कसं आहे, पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे. मॉड्युलस ऑफ 5 मीन्स ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 5 इज इक्वल टू 5. 5 हे पॉझिटिव्ह असल्यामुळं 5 त्याची किंमत येईल. मग आता सेकंड एक्झाम्पल बघा. मॉड्युलस ऑफ -3 इज इक्वल टू -3 नाही. हे x म्हणजे काय आहे, इथं x इज इक्वल टू -3 आहे. x इज इक्वल टू काय इथं -3 आहे. मग त्यामुळे इथं x इथे घेतलं तर इथं काय येणार आहे, मायनस इंटू ब्रॅकेट -3 असं येणार. x ची व्हॅल्यू -3 आहे. ह्या -3 चं निगेटिव्ह, -3 चं निगेटिव्ह म्हणजे मायनस इंटू ब्रॅकेट -3, दॅट इज इक्वल टू मायनस इंटू मायनस प्लस 3.
मग दुसरं बघा, सो मॉड्युलस ऑफ 0 इज इक्वल टू 0. एक्सची व्हॅल्यू 0 आहे. 0 असेल तर त्याची किंमत किती येते? 0 येते. म्हणजे एक लक्षात ठेवा, absolute value of any number is always positive. Absolute value of any number is always positive. Either it is a positive number or it is a negative number. Its absolute value is always positive number. आता बघा इथं मॉड्युलस ऑफ 5 म्हणजे absolute value of 5 is equal to plus 5 आहे. मग मॉड्युलस ऑफ म्हणजे absolute value of -3 is equal to also plus 3 आहे. म्हणजे इथली नंबर जे आहे ही निगेटिव्ह असो अथवा पॉझिटिव्ह असो, त्याची किंमत मात्र नेहमी काय असणार आहे? काय असेल? पॉझिटिव्हच असेल. ओके. आता हे एक्झाम्पल. आता दुसरं एक्झाम्पल बघूया. नाउ सॉल्व मॉड्युलस ऑफ x मायनस 5 इज इक्वल टू 2. आता हे एक्झाम्पल आहे पहा. आता आपल्याला याची किंमत काय असणार आहे? पॉझिटिव्ह पण असू शकतो, निगेटिव्ह पण असू शकतो. बरोबर. त्याची किंमत पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. पॉझिटिव्ह असेल तर त्याची किंमत काय येत आहे? आता इथं बघा, हे काय असणार आहे? मॉड्युलस ऑफ x मायनस 5 इज इक्वल टू, जर याची किंमत पॉझिटिव्ह असेल तर काय येणार? त्याची किंमत आहे +2 येईल. जर याची किंमत समजा निगेटिव्ह असेल तर इथं काय येणार आहे? -2 येणार आहे. सो हियर the absolute value of x minus 5 is equal to plus or minus 2. +2 पण असू शकते आणि -2 पण असू शकते. +2 कधी असू शकते? जेव्हा याची किंमत पॉझिटिव्ह असते तेव्हा +2 असते. मग जेव्हा याची किंमत निगेटिव्ह असते तेव्हा ते -2 येते. ओके. सो x मायनस absolute value of x minus 5 is equal to plus or minus 2. मग आता काय करायचं आहे? याची किंमत एकदा काय करा, x मायनस म्हणजे इथं absolute value of x. आता हे absolute value of इथं काय आहे? इथं असं नाही आहे. absolute value of x minus 5 is equal to 2 आहे. मग याची किंमत जर समजा पॉझिटिव्ह असेल तर +2 येतोय, निगेटिव्ह असेल तर -2 येतोय. मग याची किंमत काय येणार इथं? x मायनस 5 इज इक्वल टू प्लस और -2. हे दोन किमती येणार आहेत इथं. एकदा त्याची किंमत +2 असलं तरी ते 2 येणार आहे, -2 असलं तरी ते 2 येणार आहे. म्हणजे इथं बघा चा अर्थ हे +2 आहे, याची किंमत काय येईल? 2 येणार आहे. मग समजा इथं -2 असेल तर त्याची किंमत काय येणार आहे? 2 येणार आहे. म्हणजे याचा अर्थ याचं ॲब्सोल्यूट व्हॅल्यू 2 आहे. याचा अर्थ याची जी किंमत आहे ह्याची किंमत +2 पण आहे किंवा -2 पण आहे. कारण -2 असताना सुद्धा त्याची किंमत किती येते? 2च येते. +2 असताना सुद्धा त्याची किंमत 2च येते. त्यामुळे याची किंमत काय असणार आहे? याची किंमत एकतर +2 असेल अथवा -2 असेल. सो x minus 5 is equal to +2 or -2. Now divide this one. X minus 5 is equal to take +2 or take here x minus 5 is equal to -2. Now बघा, solve this one. So take this -5 to this side. It will become here. Take this 2 as it is plus. This is here is minus. It will become +5 here. Or here also write this -2 as it is and take this -5 to this side. It will become here +5. Okay. Now here x is equal to 2 plus 5 7 or x is equal to -2 plus 5. दोघांचं चिन्ह समान नाही बघा, भिन्न आहे. बेरीज करायचं नाही. 5 मधनं 2 वजा करा. 5चं चिन्ह प्लस असल्यामुळे +3 येईल त्याची किंमत. सो x is equal to 7 or 3. x ची किंमत जर 7 असेल किंवा 3 असेल तर त्याची किंमत 2 येते. कसं बघा, इथं जर आपण x ची किंमत 7 ठेवली, x ची किंमत जर आपण 7 ठेवली इथं 7 - 3 सॉरी 7 - 5 ओके इज इक्वल टू किती येणार आहे? मॉड्युलस ऑफ 2 दॅट इज इक्वल टू 2 म्हणजे 2 येईल. मग पुन्हा जर समजा x इज इक्वल टू 3 घेतला, 3 - 5 इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ -2
5 मधनं 3 मायनस गेलं आणि 5चं चिन्ह मायनस असल्यामुळे -2. मग -2 आहे म्हणजेच +2. आपण बघितलंय कुठल्याही संख्येचं म्हणजे संख्या निगेटिव्ह असो अथवा पॉझिटिव्ह असो त्याची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू हे नेहमी पॉझिटिव्ह नंबर येत आहे. ओके, हे अशा प्रकारे असे एक्झाम्पल्स आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. तर दुसरं बघूयात, असेच एक्झाम्पल बघूयात. दुसरं सॉल्व्ह मॉड्युलस ऑफ x plus 2/5 is equal to 5. आता सारखंच आहे. therefore here modulus of x plus 2/5 is equal to 5. therefore हे आहे तसं लिहिलं, एकदा आहे तसं लिहिलं आणि पुन्हा आता काढून टाकाय मॉड्युलस साइन. x plus 2/5 is equal to ±5. त्याची किंमत ±5 आहे. मग आता काय करायचं, हे फोल्ड करा. सो x plus 5 2/5 is equal to +5 or x plus 2/5 is equal to -5. आता पुन्हा काय करा, हे प्लस 2/5 इकडे घ्या. सो इट विल बिकम हियर 5 ॲज इट इज. इकडे घेतलं -2/5 और इकडे सुद्धा तसंच करा. हे -5 आहे तसंच ठेवा. हे इकडे घ्या, -2/5 येईल. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, सोडवा इथं. दॅट इज इक्वल टू x इज इक्वल टू काय येणार, हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 5 × 5 25 -2/5 इकडं और x इज इक्वल टू परत इथेही क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. -5 × 5 5 -25 -1 × 2 2/5 × 1 5. जे काय येईल बघा, काय येईल, काय येणार इथं. सो x इज इक्वल टू 25 - 2 23/2 सॉरी 23/5 और x इज इक्वल टू किती येणार इथं, -25 - 2 मीन्स -27/5. So x is equal to 23/5 और x is equal to -27/5 अशी त्याची किंमत येईल. ओके, कळलं. नेक्स्ट आता बघा, याच्यावरूनच आता काय करायचं आपल्याला, प्रॅक्टिस सेट 2.5 बघायचं आहे. प्रॅक्टिस सेट 2.5 प्रॅक्टिस सेट 2.5 काय बघा, प्रॅक्टिस सेट 2.5 मध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट, फाइंड द व्हॅल्यू ऑफ फर्स्ट वन. फाइंड द व्हॅल्यू ऑफ क्वेश्चन नंबर फर्स्ट. त्यातलं फर्स्ट वन काय बघा, मॉड्युलस ऑफ 15 - 2. आता याची किंमत काढायचं आहे. काय करायचं आहे, सो हियर राईट मॉड्युलस ऑफ 15 - 2 इज इक्वल टू, हे मॉड्युलस साइन अगोदर आतमध्ये असणारे जे नंबर आहेत बघा त्याचं सिम्प्लिफिकेशन करा, त्याला सरळ रूप द्या. त्याचं बेरीज वजाबाकी गुणाकार काय असेल ते करा अगोदर. मग आपण याचं वजाबाकी केलं. मॉड्युलस ऑफ 15 - 2 इज 13. दॅट इज इक्वल टू the absolute value of 13 is a positive 13. So it is the value of this modulus. Okay, then look at the second one, modulus of 4 - 9. So modulus of 4 - 9 is equal to, परत इथं याचं सिम्प्लिफिकेशन करा. 4 - 9 चं मॉड्युलस ऑफ 4 - 9, 4 मधनं 9 मायनस केलं येत नाही म्हणून 9 मधनं 4 मायनस करा, 5 याला 5 येईल. परंतु 9 मोठी आहे, मोठीचं चिन्ह मायनस आहे त्यामुळे त्याला मायनस साइन द्यायचं आहे. मग आता मॉड्युलस ऑफ -5 काय असणार आहे, 5. मग आपण बघितलं नंबर पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो त्याचं मॉड्युलस आहे म्हणजेच त्याचं ॲब्सोल्यूट व्हॅल्यू आहे पॉझिटिव्ह येत आहे. सो मॉड्युलस ऑफ -5 इज इक्वल टू +5. ओके, नाउ अगेन look at third example. What is the third one? Modulus of 7 into modulus of -4. So modulus of 7 into modulus of -4 is equal to, याची व्हॅल्यू ठेवा. मॉड्युलस ऑफ 7 ची व्हॅल्यू आहे 7 इंटू मॉड्युलस ऑफ -4 ची व्हॅल्यू किती आहे, -4 आहे का +4 आहे.
सो +4 आताच आपण बघितलं, निगेटिव्ह असलं तरी +4 येत आहे, पॉझिटिव्ह असलं तरी +4 येत आहे. म्हणजे गुणाकार करा. 7 चौक 28, 7 4 28. So it is the value of this one. Therefore, modulus of 7 into modulus of -4 is equal to 28. In this way, you can solve such type of examples. Okay. Next one. Next, question number 2. Question number 2. Solve. First one. काय बघा, मॉड्युलस ऑफ 3x - 5 इज इक्वल टू 1. हे अशा प्रकारचे एक्झाम्पल कसं सोडवायचे आपण बघितलेले. कसं बघा, सो राईट हिअर ॲज इट इज द गिवन एक्झाम्पल ॲज इट इज. मॉड्युलस ऑफ 3x - 5 इज इक्वल टू 1. देअरफॉर, आता हे याची किंमत 1 आहे, याचा अर्थ ह्याची किंमत काय असलं पाहिजे, याची किंमत एक तर +1 असलं पाहिजे किंवा -1 असलं पाहिजे. सो हिअर 3x - 5 इज इक्वल टू +or-1. कारण याची किंमत ज्यावेळेस +1 असेल 1 येत आहे, -1 असलं तरी 1 येत आहे. +1 किंवा -1 असेल तरच त्याची किंमत 1 येणार आहे. म्हणून ह्याची किंमत काय घ्यायची आपल्याला, +1 तर घ्यायचं आहे किंवा -1 तर घ्यायचं, म्हणजे दोन्ही किंमत घ्यायचं आहे. सो राईट दिस वन, 3x - 5 इज इक्वल टू +1 or 3x - 5 इज इक्वल टू -1. +1 पण घ्यायचं, -1 पण घ्यायचं आहे. ओके. देअरफॉर now right here this 3x as it is, this 1 as it is, take this -5 to this side, it will become here +5. Okay. Or so 3x is equal to this -1 as it is, and take this -5 to this side, it will become here also +5. Okay. Therefore write this one, 3x as it is equal to 1 + 5, 6. Or here 3x is equal to -1 + 5, not 6, 5 - 1 4. 5 चं चिन्ह प्लस असल्यामुळे त्याला प्लस चिन्ह द्यायचं आहे. ओके. नाउ अगेन डिवाइड बाय 3 ऑन बोथ साइड्स. सो x is equal to 6/3. हे 3 तर इंटू मध्ये आहे, तो इकडे घेतलं डिवायडेड मध्ये जाईल. और हियर ऑल्सो x is equal to 4/3. हे 3 तर इंटू मध्ये आहे, तो इकडे डिवायडेड मध्ये जाईल. Therefore, now right here x is equal to 6/3. 3 ने भाग जातो, 3 ने भागाला 3 2 6. So x is equal to here 4/3. इथं भाग जात नाही, ते तसंच ठेवा. Therefore the value of x is equal to 2 or x is equal to 4/3. आता अशा प्रकारचे एक्झाम्पल सॉल्व्ह करा म्हणतात. याचा अर्थ इथं जो व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलची आपल्याला किंमत काढायची असते. ओके. त्याची किंमत काढायची आहे म्हणजेच ते सॉल्व्ह करायचं आहे. आलं का लक्षात. द नेक्स्ट वन, लुक ॲट द नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल मी तसंच आहे. आपण थर्ड एक्झाम्पल बघूयात. थर्ड वन, मॉड्युलस ऑफ 8 - x/2 इज इक्वल टू 5. आता सारखंच करायचं आहे आपण. सो मॉड्युलस ऑफ 8 - x/2 इज इक्वल टू 5. याची किंमत 5 आहे, म्हणजेच याची किंमत काय असली पाहिजे, +5 और -5. देअरफॉर हियर 8 - x/2 इज इक्वल टू +or-5. एक तर +5 घ्या आणि एकदा -5 घ्या. देअरफॉर हियर 8 - x/2 इज इक्वल टू 5 और 8 - x/2 इज इक्वल टू -5. आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. इथं काही म्हणजे 1 आहे, इथं पण काही म्हणजे 1 आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. याला ह्याने गुणा आणि ह्याने ह्याला गुणा. सो 1 × 8 - x, 8 - x इज इक्वल टू 2 × 5 10, 5 2 10. और हियर ऑल्सो 8 - x इज इक्वल टू, हे 2 ने इकडे गुणा, 2 × -5, it will become here -10. So again हे -x आहे तसं इथं ठेवा. हे 8 इकडे घ्या. सो x -x इज इक्वल टू हे 10 आहे तसं लिहिलं. हे +8 इकडे घेतलं, it will become here -8. Or here also -x is equal to this -10 as it is, and take this
प्लस 8 टू दिस साइड इट विल बिकम हियर -8. ओके, मग इथं काय येईल बघा पुन्हा -x इज इक्वल टू 10 - 8 2 येईल और -x इज इक्वल टू हियर -8 -10 दोघांचं चिन्ह समान आहे. मग समान असेल तर आपण काय करतोय बेरीज करतोय. मग 10 - 8 मीन्स 10 + 8 18. मग दोघांचं चिन्ह मायनस असल्यामुळं त्यांचा सेम साइन त्याला मायनस द्यायचं आहे. सो x इज इक्वल टू हियर -x इज इक्वल टू -18 and x is equal to +2. Therefore x is equal to here -2 or x is equal to here 18. Here we have multiplied by -1 on both sides. इथं मायनस आहे, -1 याला मल्टिप्लाय केलं याला मायनस इंटू मायनस प्लस येईल, याला प्लस इंटू मायनस मायनस येईल, इथं मायनस इंटू मायनस प्लस येईल आणि इथं मायनस इंटू मायनस प्लस येईल. सो x इज इक्वल टू हियर -2 and x इज इक्वल टू 18. ओके, नाव लो असंच काय करायचं पुढचं सोडवायचं. तुम्हाला सोडवता येईल. अजून एक आपण शेवटचं एक एक्झाम्पल बघूया, सगळंच होऊन जाईल. ओके, नेक्स्ट मॉड्युलस ऑफ 5 + x/4 इज इक्वल टू 5. अगेन so here 5 + x/4 मॉड्युलस इज इक्वल टू 5. पुन्हा काय करायचं याची किंमत +or-5 घ्या. सो 5 + x/4 इज इक्वल टू +or-5. पुन्हा काय करा एकदा +5 घ्या एकदा -5 घ्या. सो 5 + x/4 इज इक्वल टू +5 और 5 + x/4 इज इक्वल टू -5. पुन्हा आता काय करा हे +5 इकडे घ्या, हे इकडे +5 इकडे घ्या. काय येणार आहे बघा. सो x/4 इज इक्वल टू हे 5 आहे तसं लिहिलं, हे इकडे आणलं +5 विल बिकम -5. और हियर ऑल्सो हे x/4 आहे तसं लिहा, इकडे -5 आहे तसं लिहा, हे इकडे आणा -5 होईल. ओके, मग आता इथं काय आणणार आहे बघा. सो x/4 इज इक्वल टू होईल 0, 5 - 5 0 और हियर x/4 इज इक्वल टू -5 -5 दोघांचं चिन्ह समान आहे. मग दोघांचं चिन्ह समान असताना काय करतो आपण बेरीज करतो. मग बेरीज केलं आपण 10 आलं. मग दोघांना समान असणारं चिन्ह कोणतं आहे मायनस आहे. मग त्या बेरीजला चिन्ह दिलं आपण मायनस. मग आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 4 ने इकडे मल्टिप्लाय करा. सो x इज इक्वल टू 4 × 0. तर बघा हे इथं गुणाकार येतो 0 × 4 किंवा 4 × 0. 0 × एनी नंबर इज ऑलवेज 0. आपल्याला माहिती आहे 0ला कोणत्याही संख्येने आपण गुणलं तर गुणाकार नेहमी 0 येत असते. हे प्रॉपर्टी आहे नंबरचं. ओके, और x इज इक्वल टू इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, -10 × 4 मायनस इंटू प्लस मायनस, मग गुणाकार करा 2 40. सो x इज इक्वल टू -40 और x इज इक्वल टू हियर 0. हे याप्रमाणे आपल्याला हे एक्झाम्पल सोडवायचं आहे. टू अंडरस्टँड. मला वाटतं सगळ्यांना समजलेलं आहे, का अडचण नाही आहे, सोपं आहे, अगदी सोपं आहे. ओके, थँक्यू.